दडपशाही करून आणलं हे चुकीची म्हणून तुम्ही काय योगदान दिलं आम्हाला? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी. माझे लेकरं घरदार नोकरी सोडली मी नोकरी यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू लागलो 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी कुठल्या वेळेसवर दिली यांनी मला उत्तर द्यावं. माझं लेकरं आई बाप सगळं घेऊन रोडावर फिरून आलो मी रोज. का बरं काय कमी आमच्या त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला काय उमेदवारी आमची केली म्हणून द्यावा यांनी उत्तर आम्हाला. काय चुकलं आमचं एक निष्ठ नाही आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानदार केल्या आमचं कॅरेक्टर खराब आहे समोरच्यावर गुन्हे दाखल तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्ण बीजेपी खाली येणार आहे. आम्ही बीजेपीला पडणार आहोत. उत्तर पाहिजे आम्हाला काय उमेदवारी नाकारली काय चुकलं आम्ही 20-25 वर्ष भारतीय जनता पार्टीला उत्तर तिकडे आलेली आहे. 25 वर्षाला काम करतो 25 वर्षाचं काम करतो आम्ही. विचारून घ्या पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या डॉक्टर केराड संजय केनेकर शिरीष बोराळकर प्रत्येक नेत्याला घ्या श्री भंडारी त्यापासून दुसरं म्हणून तुमच्यासाठी अतुल साहेबांनी असं का करू आमच्या सोबत? प्रत्येक माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं कशामुळं काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली काय तुमचं आम्ही कोणता घोडा मारलं काय पाप केलं का पैसे पाहून गुन्हेगाराला उमेदवारी देता तुम्ही नोकरी सोडली साहेब मी नोकरी मी एक्सिस बँकेत जॉबला होतो जॉब सोडला मी जॉब करू गद्दार नाहीये गद्दाराला तिकीट देता बाहेरून आले पक्षाच्या लोकांना तिकीट देता कशाला उभा केला काय छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत. पुरुष कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी पोलिसांकडून कर्मचारी ती पोलीस ती अरे कॅमेरा कुठे आहे? या ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. तीन महिने आता इथं प्रचार मध्ये आला त्याला तिकीट दिलं त्याची बायको काय झालं सरकार सोडा 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 चला 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या मध्ये आला पक्षामध्ये आला त्याला हे दिलं पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा विषय असा आहे जो माणूस कार्यकर्ता होता प्रॉपर कार्यकर्ता त्याला तिकीट द्यायला पाहिजे असतं. या ठिकाणी चेक करण्यात येत आहे की बॅगमध्ये काही आणलं तर नाही अशा संशयात असल्यामुळे पोलिसांनी बॅग चेक करण्यात येत आहे तर दुसरीकडे अजूनही कार्यकर्ते वर्षापासून तो माणूस त्याला योगदान दाखवा पक्षातलं माझं योगदान बघा तो
केव्हापासून पक्षात आहे मला सांगा साहेब. तुम्ही बाहेरच्यांना तुम्ही तिकीट देता, गुन्हेगारांना तिकीट द्या. आमचे काय चुकलं, आम्ही काय चुकलं सांगा. आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला? पक्षाने सांगा मला मी कुठं कमी पडलो, त्यांच्या सेवेत त्यांच्या योगदानात काय मी त्यांना कुठं कमी पडलो त्यांनी सांगा मला. मी त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण सगळे इच्छुक उमेदवार ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही या ठिकाणी आक्रमक होताना दिसतात. हे सर्व भारतीय जनता पार्टीचा